नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराड सध्या अटकेत आणि त्याच्या संदर्भात दररोज नवीन खुलासे होत असताना आता वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांच्यामध्ये संवाद असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये कराड असं म्हणतोय की मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची कोणतीही पुष्टी करत नसून ही ऑडिओ क्लिप मात्र समाज माध्यमात चांगलीच व्हायरल होतीये। ही ऑडिओ क्लिप आपण एकदा ऐकूयात। हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो। हां बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन ते काय येणार तिकडे लका बेजार करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे। ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका। हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला करत होतो। नाही फोन जातो एक दोन दिवस अजून चालला असेल, जरा सुट्ट्यात आम्हाला पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते ठीक आहे चालेल। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं बाई, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला। दरम्यान आता याच ऑडिओ क्लिप संदर्भात सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर येते। ही क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत भयंकर असून पुढचे 15 दिवस चालणारे असं मोठं विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेले आहे। या क्लिपचा सिरियसनेस तुम्हाला माहिती नाहीये, मला त्याचं गांभीर्य माहिती आहे आणि कराडने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला, ती महिला अधिकारी नक्की कोण आहे, तो आरोपी कोण आहे, या सर्व गोष्टी मला माहिती आहेत। तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या, नंतर मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईल असं धस म्हणाले। महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे, हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो। मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन। मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप, फक्त एवढी लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका। तर हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं धस म्हणतायत आणि आज सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत, पाहूयात। तर वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा असं धस म्हणतायत। दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला होता। आका हे सुपर पालकमंत्री होते, ते जिल्ह्याचे बाप समजतात। करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारा पोलीस अद्यापही सेवेत आहे। बीडमध्ये एकाच ठिकाणी पोलीस 15 ते 20 वर्ष कार्यरत आहेत। तर सुरेश धस यांनी हे गौप्यस्फोट केले असून आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा निशाणा साधण्यात आलेला आहे। राजीनामा त्यांचा मागितला जातोय, मात्र राजीनाम्यावर काहीही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती, तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर यांनी दिलेली आहे। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही आणि दोषी फासावर चढत नाहीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल, काय राजीनामा घेतील धनंजय मुंडे अजित पवार? मला असं वाटतं राजीनामाच घेतील।
तर जरी धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नसल्याचं म्हणतायत तरीही आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया मात्र आक्रमक झालेले दिसत आहेत। जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात PIL दाखल करणार असा इशारा दमानिया यांनी दिलेला आहे। धनंजय मुंडे त्यातनं पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, पण ती पळवाट मी त्यांना या जन्मी मिळू देणार नाही। आणि माझं जे आता जर यांनी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर मी PIL फाईट करून या सगळ्या लोकांना म्हणजे SP, ADG, DG, CM आणि अजित पवार या सगळ्यांना सह आरोपी करणार आहे। तर आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा हा वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी कागदपत्र दिली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आणि वस्तुस्थिती पाहूनच मग राजीनाम्याचे निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणतात। जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या, मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे। SITची एक आहे, CIDची एक आहे, न्यायालयीन चौकशी। तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत। त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल। त्यामुळे आता अजित पवार या संदर्भात नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडवर होणारे आरोप हे वाढतातच आहेत। सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड संदर्भात आता खासदार संजय राऊतांनीही मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। काही दिवसांनी वाल्मिक कराड भाजपाच्याच गोटात असेल असं राऊत म्हणतायत। तर वाल्मिक कराडला सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोपही राऊतांनी केलेला आहे। अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। तर कराड भाजपात जाणार असा मोठा दावा एका बाजूला राऊतांनी केलेला आहे, तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे या संदर्भात क्षीरसागर यांनी मोठा दावा केलेला आहे। कृष्णा आंधळेचा घातपात झालेला असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला असून क्षीरसागरांकडे एवढी माहिती कशी? आरोपी आणि क्षीरसागर यांचे संबंध असल्याचा पलटवार धनंजय मुंडेंनीही केलाय। सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, त्याला सूचना आहे कसं रोज आहे तर तुमची काय वेगळी मागणी आहे की अशा पद्धतीनं तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही तसं मृत्यू झालेला आहे, परदेशात गेलेला कुठे वेगळी तुमचा संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो, 24 तासात सापडतो। काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं। आता एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाकुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही, मला माहीत नाही, म्हणजे तुमचे एवढे मायक्रो कॅमेरे त्याला माहिती नाही, तर त्याला कशी माहिती असू शकते? आणि यानंतर आता सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे अजित पवारांना या संपूर्ण प्रकरणामध्ये टार्गेट केलं जातंय असा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलेला आहे। सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलेलं आहे। सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्याच पक्षावर हा एवढा अटॅक का होतोय? आणि अनेक म्हणजे सगळ्याच पक्षाचे आणि सत्ताधारी लोक जास्त अटॅक करतात, ह्याचं मला आश्चर्य वाटतंय। म्हणजे एकत्र तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून इलेक्शन लढला, मग अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारनाच का टार्गेट केलं जातंय असं?
एका बाजूला देशमुख आणि मुंडे यांचं हत्या प्रकरण गाजत असताना आता एक नवीन हत्या प्रकरण समोर आलेले ते म्हणजे सौरभ भोंडवे या तरुणाचं. सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचंच कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. दरम्यान त्यावर आता सौरभ भोंडवेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केलेला आहे. डॅम उखांडा या ठिकाणी घटना घडली. हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं. तर ही जी घटना आहे ही पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा. दरम्यान आता या प्रकरणासंदर्भात नक्की कशा पद्धतीने तपास पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आता बातमी आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासंदर्भात. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झीशान सिद्दीकींनी खळबळजनक दावा केलेला आहे. झीशान सिद्दीकींनी केलेल्या दाव्यामध्ये यावेळेस पोलिसांना त्यांनी दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचंही नाव घेतलेलं आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झीशान सिद्दीकींनी केलेला आहे. मात्र सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचं झीशान यांनी म्हटलेलं आहे. एसआरए प्रकल्पामध्ये नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या झाल्याचा दावाही झीशाननं केला असून दुसरीकडे बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनेच केली आहे या दाव्यावर मुंबई पोलीस मात्र ठाम आहे. दरम्यान झीशानचा पोलिसांना दिलेला जबाब नक्की काय आहे तेही आपण पाहूयात. वांद्रेमध्ये विकासकांकडून अन्याय होत असल्यानं नागरिक माझ्या संपर्कात होते. पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोयंका, परवेज लकडावाला, मुंद्रा बिल्डर्स, विजय ठक्कर, ओमकार हे बिल्डर संपर्कात. भाजप नेते मोहित कंबोज यांचा माझ्या वडिलांशी नियमित संपर्क होता. हत्येच्या दिवशी माझ्या वडिलांकडून डायरीत मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. माझ्या वडिलांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपद्वारे मोहित कंबोज यांच्याशी संपर्क. कंबोज यांना वांद्रेतील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं. तर झीशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेला जबाब आणि त्यांनी केलेले आरोप आपण पाहिले. दरम्यान आता बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजपा नेते मोहित कंबोज यांनी दिलेलं आहे. जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए. तर आता या आरोप प्रत्यारोपामध्ये अंबादास दानवे यांनी ही उडी घेतलेली आहे. जर हे सगळं खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिलेली पाहूयात. तपास चुकीच्या दिशेने जातोय अशा पद्धतीनं भूमिका झीशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, पण तो असं कोणाकडे जर बोट जात असेल तर मला वाटतं सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे सगळ्यांची चिंता वाढवणारी. राज्यभरामध्ये जीबी सिंड्रोमनं कहर माजवलेला आहे. राज्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 121 वर गेलेली आणि फक्त पुण्यामध्येच 111 रुग्ण आढळलेले आहेत. पुण्यामध्ये 111 रुग्ण तर 17 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. नागपूरमध्ये 6 रुग्ण असून 1 व्हेंटिलेटरवर आणि 1 ICU मध्ये आहे. कोल्हापुरात 2 रुग्ण आहेत तर सोलापूरमध्ये 2 संशयित रुग्ण आढळलेत. आता तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण की पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आता ते सत्यात साकारता येणार आहे. राज्यामध्ये 10,000 पोलिसांची भरती होणार आहे आणि फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होईल.
यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदं भरली जाणार असून पोलीस भरतीचा मैदानी परीक्षेचा टप्पा पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात येईल. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पाहता पोलीस भरतीचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. राज्यामध्ये 10,000 पोलिसांची भरती होणार आहे. फेब्रुवारी नंतर भरतीची प्रक्रिया सुरू होईल. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदही भरली जातील. पावसाळ्याआधी भरतीचा मैदानी टप्पा पूर्ण होईल. नंतर आताची सर्वात मोठी बातमी येते मुंबईमधून. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. भारतीय परंपरेला साजेसेच कपडे घालावे असा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासाने घेतलेला आहे. त्यामुळे आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागणार आहे. भारतीय परंपरेला साजेसे असेच कपडे घालावे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे परिधान करावे. भाविकांनी अंगभर कपडे घातले पाहिजेत. अंगभर कपडे असलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. ड्रेस कोड लागू केल्याने वादाची शक्यताही आहे. मंदिरामध्ये काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार, की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा. यानंतर आता बातमी आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासंदर्भात. आता नवविवाहित जोडप्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागणार नाहीये. कारण विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्थानिक नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी सोडलं जाईल आणि याची अंमलबजावणी अगदी उद्यापासूनच करण्यात येणार आहे. येथील स्थानिक लोकांना सकाळी 6 ते 6:30 पर्यंत आपण दर्शन देत होतो, पण इथून आज मंदिरे समितीनं 6 ते 7 असा 1 तास सकाळी व सायंकाळी 10 ते 10:30 दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे. नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर 3 यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे.